नमस्कार फेसबुक फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे, भोलेनाथाला प्रार्थना आहे की तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात असाल। आजच्या शुभ दिवसानिमित्त तुम्हा सर्वांना शिव भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्वांकडून की तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद आणि संपत्ती भरभरून येवो, आपल्या सर्वांना भोलेनाथाने सदा सर्वदा सुखी आनंदी ठेवो। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा आणि 8 मार्च जागतिक महिला दिनाच्याही तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। खरं तर आज शिवरात्री आणि जागतिक महिला दिन आहे म्हणून साठी आज म्हणलं की आपण जावं लाईव्हला। उद्या परवा रविवारी घ्यायची होती आपणाला लाईव्ह, पण आजचा दिवस खूप छान होता म्हणून मला तुमच्याशी थोड्याशा आज शुभेच्छाही द्याव्यात आणि थोडंसं बोलावंही। तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। आयुष्य बघा तोंड चाललंय, कट 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 कठीण मिशन। काय खाली बाळा? उपवासाचे चिप्स या म्हणावं। नमस्कार सगळ्यांना कर। हेलो, झोप आली अरे? अरे हेलो, आम्ही लावायचं आधी। हेलो, हेलो, आर्यन नक आर्यन झोप आलाय। कशा आहात तुम्ही सर्वजण? या पटपट थोडेसे आपण गप्पा ठोकू। कोण कोण आले प्लीज हाय का पाठवा सगळ्यांनी। झाली का फराळ? उपवास झाला का आजचा? कसा झाला का नाही? शिवरात्री मी घरी पूजा केली, आज कुठे गेले नाही। तिकडे सर बाय। घरीच आमच्या इथं स्वामी आहेत, त्यांनी रात्री बेल आणून दिलं होतं, सगळ्या पूजेचं सामान आणून दिलेलं, पूजा केली घरी। आमच्या इथं स्वामी सगळं पूजेचं सामान आणून देतात, बेल, रुचकीचे फुलं, गरड्याच्या काड्या, चंदन, चंदनचे पानं, सगळं काही आणून देतात। तर मस्त पूजा केली भोलेनाथाची, जप केला। तुम्ही काय काय केलं? कोण कोण जॉईन झाले प्लीज हाय पाठवा सगळ्यांनी। कमेंट्स केल्यानंतर मग बोलता येईल, आपणाला गप्पा मारता येईल। तुम्ही असं गप्प राहिलं तर मग मी तेच बडबड करायचं। दिसं ना मी कमेंट्स कसं काय दिसना झाले? यायलेत कमेंट्स, कसं काय दिसना? कमेंट्स विल बी अपीयर, कमेंट्स सेंड विथ कमेंट्स विल अपीयर हिअर म्हणाले, त्याला ते क्लिक करू का? ये ना तरी जगदीश, हाय जगदीश दादा, नमस्कार। जगदीश महाशिवरात्रीच्या थँक्यू सो मच जगदीश दादा, खूप खूप धन्यवाद। नारायण वांदेकर, नमस्कार नारायण दादा। मला कमीच काही ना जाऊ, काय करू? काय झालं सर? स्टार्ट कमेंट ऑफ अबे मला फक्त सांगू
तुला तुला काय म्हणते लाईफला किती लोक बघते शांत बस तू. ना बघता हा 11 नंतर 12 सत्यवान शिंदे महाशिवरात्री. नमस्कार सत्यवान दादा, तुम्हालाही महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सुरेश साळुंखे महिला दिनाच्या हार्दिक खूप खूप धन्यवाद. सुरेश दादा खूप खूप धन्यवाद. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्वजण? कशी झाली शिवरात्री आजची? तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. किरण लोखंडे. नमस्कार, मी किरण लोखंडे, छत्रपती संभाजीनगरकर. नाव घ्या माझ्या, माझी बायको पण आहे सोबत. धन्यवाद किरण दादा. वहिनींना पण माझा खूप खूप नमस्कार सांगा आणि वहिनींनाही माझ्याकडून, तुमच्या सर्वांच्या घरच्यांना वहिनींना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या आणि 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वहिनीला पण शुभेच्छा. हाय किरण लोखंडे दादा, नमस्कार, थँक्यू सो मच. नमस्कार अमोल दादा. सत्यवान शिंदे ताई, तुझे सर्व व्हिडिओ खूप सुंदर. सत्यवान शिंदे ताई, तुझे सर्व व्हिडिओ खूप सुंदर असतात. खूप खूप धन्यवाद सत्यवान दादा, खूप खूप थँक्यू. तुमच्या सर्वांचा जो मला सपोर्ट आहे त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्या रूपाने मला भरपूर भाव मिळाले सोशल मीडियावरती. एवढे चांगले म्हणजे माणसं, खरंच मला तर असं मन कितीतरी भरून येतंय. मी खूप लक्की आहे, मी असं स्वतःला समजते खरंच. किरण लोखंडे, तुमच्या वहिनी सोबत बोला. हो नक्कीच किरण दादा. कशा आहात वहिनी तुम्ही? काय करायला झाले का फराळ तुमची सर्वांची? उपवास आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खरं खूप शुभ आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली, या सृष्टीचा करता करविता सर्वस्वच महाकाल, जो सर्वांच्या अगोदर तोच आहे आणि सर्वांच्या नंतरही तोच आहे, आपल्या सर्वांचा निर्माण करता. त्या दोघांची आदिशक्ती माता देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचा पवित्र विवाह सोहळ्याचा आजचा दिवस आहे. आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि खूप म्हणजे सृष्टीचे सगळे ओझे वाहणारे, सर्वस्व निर्माण करणारे महादेवाचा दिवस आहे. तर आपण त्यांच्यासाठी आज जेवढी आराधना पूजा अर्चा करू ते सगळं आपल्याला फळ म्हणजे, आणि कसं असतंय ना, माणसाने चांगले कर्म केलेले कधीच वाया जात नाहीत. त्याचं फळ उशिरा का होईना मिळते. भला त्याच्या पाठीमागं आपल्या गेल्या जन्मीचे काही म्हणा, ह्या जन्मीच्या काही म्हणा, आपल्या चुका असतील, आपल्या काही हे असतील, पण आपल्याला ह्याचं फळ निश्चित भविष्यात मिळणार. कैलास आगाले, नमस्कार कैलास दादा. किरण लोखंडे ताई, तुम्ही कुठे राहता? किरण दादा, मी धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका, जो अगोदरचा उस्मानाबाद जिल्हा होता पण आता नाव चेंज झाले, तर धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर, आणि माझं गाव आहे अनदूर. माझ्या गावामध्ये खंडोबाचं मंदिर आहे, जे मैलापूरला यात्रा खूप मोठी भरते. नळदुर्गला आपल्या इथलंच खंडोबा मैलापूरला 2.5 महिने राहतो. त्याची यात्रा खूप छान असते. छान आहे आमचे हे गाव खूप. इथून 5 किलोमीटर अंतरावरती नळदुर्ग आहे. नळदुर्गचा किल्ला आहे. कटवाले, काय चाललं? लोखंडे, छत्रपती संभाजीनगर.
काय चाललं बरे एका काही फराळ तरी द्या तिखट वाणी बोला सगळेजण काहीतरी. मी एकटीच बडबड करणार का? तुम्ही बोला, मी पण बोलत जाईन. काय विचारायचं असेल तर विचारा, आपण गप्पा मारूया. असं म्हणतात की आज शिवरात्रीचा दिवस, रात्रभर जागरण केल्यानंतर खूप म्हणजे चांगलं असतंय मन. किरण लोखंडे, सोमनाथ निर्मल मॅडम, तुमचे व्हिडिओ छान आहेत. नमस्कार सोमनाथ दादा, खूप खूप धन्यवाद दादा. याला सबरी करत रही होते हाताने. तुम्ही कुठे राहता? किरण लोखंडे. कशा आहात तुम्ही सर्वजण? झाले का पूजा अर्चा? काय काय केलं आज? बोला काहीतरी. मी काय बोलू, कुठल्या विषयावरती बोलू ते पण जर तुम्हाला काय माझ्याकडून अपेक्षित असेल की मी कुठल्या विषयावर बोलावं, फक्त तो विषय सामाजिक असावा, समाजामध्ये भडकाऊ वातावरण निर्माण करणारा विषय नको. आपणाला सुखा समाधानाचा, आनंदाचा, आपल्या जीवनामध्ये काही उपयुक्त गोष्टी असतील तर त्याच्याबद्दल असावा. मला काय माहिती असेल तर मी नक्की तुम्हाला त्या विषयावरती बोलेन, पण वादग्रस्त विषय नसावा. फक्त तुम्हाला वाटत असेल मी कुठल्या विषयावर बोलावं तर मी नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन. आवाज येतोय का सर्वांना माझा क्लिअर? आवाज येत नसेल तर प्लीज कमेंट्स करून सांगा. फराळीला काय काय केलं आज? किरण लोखंडे दादा, मी किरण लोखंडे, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद दादा. काय आमच्याशी बोलायचं नाही, तुमच्या सर्वांशीच बोलायला. निवृत्ती दादा तुम्ही बोला. किरण लोखंडे येत आहे, आवाज येत आहे. धन्यवाद दादा, थँक्यू. किरण दादा धन्यवाद. चिप्स कैलास आगलावे. कैलास दादा चिप्स खाल्ले का? आम्ही पण चिप्स खाल्ले, रताळे पण उकडलेले, शाबू केलेला, भगरीचा भात, बटाट्याचं वरण केलेलं. कारण आज स्वयंपाक दुसरा काहीच नव्हता. आर्यन आयुषचा पण उपवास होता, डॉक्टरांचा पण उपवास होता आणि माझा पण. मुलांना खायला लागतंय ना, आपण म्हणजे थोडं हे होतंय, पण पोरांसाठी उपवास म्हणून त्यांना अजून तेवढं समजत नाही. खिचडी किस केली राजेश ओक. राजेश दादा बटाट्याचा किस केला का? ओ धन्यवाद. छान लागतं किस, पण त्याच्यामध्ये सगळे चिवड्या केल्यासारखं केलं ना, मला पण आवडतो. आज नाही केले मी, नाहीतर दरवेळेला असतो. शाबूचे पापड वगैरे खूप झालं होतं आणि तेलकट सध्या नको वाटायले म्हणून आज चिप्स तळले फक्त. बटाट्याचा किसचा पण चिवडा आपल्या नायलांच्या शाबूमध्ये वगैरे घालून खूप छान लागतो. थँक्यू राजेश दादा. कोण कोण जॉईन झाले प्लीज हाय पाठवा आणि कुठून आहात ते पण सांगा, म्हणजे आपली लाईव्ह कुठपर्यंत पोहोचली हे आपणाला कळेल. आज काय जास्त वेळ तेवढा आपणाला घ्यायचा नाही. मला फक्त तुम्हाला शिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या, महिला दिनाच्याही सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि थोडंसं बोलावं म्हणलं. आपण परत रविवारी अजून लाईव्ह घेऊया. मग तुम्ही बोला आज काय काय केलं काय नाही.
परत एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या या शुभदिनी आपणा सर्वांना सुख, शांती, आनंद, धन, संपत्ती, उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना, शिवचरणी प्रार्थना. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमचे फराळ झाले का ताई? मी किरणची भाऊची बायको. ओ वहिनी, नमस्कार वहिनी. माझी फराळ झाली. मी फराळीला चिप्स केले होते, शाबू केला होता आणि हे भगरीचं भात आणि बटाट्याचं वरण ही केलेलं. तुमचं झालं का वहिनी फराळ? कसे वाटतात व्हिडिओ वहिनी सांगा. व्हिडिओ कशी वाटतात, अजून कशी बनवावं असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स करून सांगा नक्की. राजेश पोखरकर, किरण दादाच्या वहिनी नाव पण सांगा तुमचं. राजेश पोखरकर, पुणे. नमस्कार राजेश दादा, धन्यवाद. तुम्ही पुण्याचे, थँक्यू सो मच. अजून कोण कोण कुठून आहे प्लीज सांगा सगळेजण कमेंट्स करून की तुम्ही कुठून आहात. म्हणजे आपली लाईव्ह कुठून कुठून कोण कोण माझ्याशी जुडले हे मला म्हणजे जाणून घेतल्यानंतर खरंच खूप वेगळा आनंद वाटेल मला. किरण लोखंडे, तुमचे फराळ झाले का ताई? मी किरणचे. किरण लोखंडे, आरती माझं नाव. ओ आरती वहिनी नमस्कार, थँक्यू. छान आहे नाव तुमचं. कशी वाटतात वहिनी व्हिडिओ तुम्हाला? आयुष झोपला बघा. आयुष इथं झोपाळा उसवशीवर, तिकडेच झोप उसवशीवर, झोप झोप तिथं उसवशी. इथं 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 झोप. फोन करते. हो किरण दादा, करेन मी कॉल. कैलास आगलावे, किरण लोखंडे नंतर. हो धन्यवाद वहिनी, तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत ताई साहेब. किरण, थँक्यू सो मच वहिनी, खूप खूप धन्यवाद. कसं असताना आपण केलेल्या कर्तृत्वाला कुणाची तर शब्बासकीची थाप मिळाली ना, आणखीन उत्साह वाढतो, आणखीन एनर्जी मिळते काहीतरी करण्यासाठी. खूप छान वाटतं. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते. आपले बरेच जण अजून मला वाटतं लाईव्हला जॉईन झाले नाहीत. खूप छान कमेंट्स असतात सगळ्यांच्या. संदीप इंगळे, ओम नमः शिवाय. कोमलताई, नमस्कार संदीप दादा, धन्यवाद. ओम नमः शिवाय. तुम्हालाही महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. हनुमंत राणे, अहमदनगर. हनुमंत दादा, हनुमंत राणे, नमस्कार दादा, अहमदनगर. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही अहमदनगर वरून बघता माझे व्हिडिओ, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. माझे व्हिडिओ अहमदनगर पर्यंत पोहोचले त्याच्याबद्दल खरंच खूप आनंद आहे मला. मी आहे आरती, तुम्ही नंतर फोन करा. हो ताई वहिनी, मी नक्की करेन कॉल. संदीप इंगळे, महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद संदीप दादा, खूप खूप धन्यवाद. झाली का फराळ वगैरे? ज्वारी काढून झाली का तुमची? लक्ष्मण करताळे, हाय नमस्कार लक्ष्मण दादा. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा माझ्याकडून.
शिल्पिंग पळगाव. संदीप दादा धन्यवाद. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव तुमचं धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. सर्च करा आणि मोठे व्हिडिओ आहेत आपले YouTube वरती, पूर्ण फॅमिलीसह काय काय सेलिब्रेशन केलेले आहेत, काही फंक्शनचे आहेत, कुठं बाहेर विजिट द्यायला गेलेले आहेत. बरेच मोठे व्हिडिओ आहेत, 15-20 मिनिटाचे आहेत, 10-10 मिनिटाचे आहेत, 8-9 मिनिटाचे आहेत. तर तिकडले व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि मला कमेंट्स करून सांगा आरती वहिनी की तुम्ही बघितलात व्हिडिओ म्हणून. कारण तुम्ही कमेंट्स केल्याशिवाय मला YouTube वरचं काय कळत नाही. आपलं फेसबुकला कसं कोमल बिच्चे ह्या नावाने YouTube आहे, सर्च करा. आता फेसबुक आपलं 1 महिना झालं चालू करून, पण YouTube हे खूप दिवसापासून आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे, थोडं हे व्हायले, कशामुळे काय माहित नाही. आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा. YouTube वरील व्हिडिओ मध्ये मी आणि माझे मिस्टर पण आहेत कॉमेडी व्हिडिओ मध्ये, नक्की बघा तुम्ही. डॉक्टरांसोबत अजून फेसबुकवर टाकले नाहीत मी व्हिडिओ बनवलेले, तर बघा तुम्हाला कसे वाटते. तिकडे आहेत त्यांच्यासोबत बरेच व्हिडिओ आहेत. बोला काहीतरी. काम करून थकलात सगळेजण, मी बडबड करायला लावाले तुम्हाला, पण बोलायचं होतं तुमच्या सगळ्यांशी म्हणून आले लाईव्हला. खरं तर रविवारी घ्यायची होती, पण आज शिवरात्री आहे आणि महिला दिन पण आहे, म्हणून मला तुमच्या सगळ्यांशी बोलावं वाटलं, म्हणून म्हणलं आज थोडा वेळ तरी घ्यावी लाईव्ह. रेंजच चालली आहे सारखं. नमस्कार सर्वांना. नवीन जे जॉईन झालेत आता लाईव्हला त्यांना माझा नमस्कार. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप कशी झाली सेलिब्रेशन शिवरात्रीचं? बोला काहीतरी. आई शारेन दोघं पण झोपले. मुलांच्या एक्झाम जवळ आलेत, आता उन्हाळा पण सुरू झालाय. सगळेजण स्वतःची काळजी घ्या, कारण ह्या वर्षी टेम्परेचर जास्तच असणार आहे. पाऊस नाही का नाही, त्याच्यामुळे उन्हाळा फार कडक असणार आहे. तर सगळ्यांनी आपापल्या जीवाची काळजी घ्या. उन्हामध्ये जास्त फिरू नका. फिरावं लागलं तरी म्हणजे डोक्याला टोपी वगैरे घालून व्यवस्थित स्वतःच्या जीवाची मुलांची काळजी घ्या. लेकरांना जास्त उन्हामध्ये बाहेर जाऊ देऊ नका. आनंद झाला अजून एक 8-10 दिवसानं मुलांच्या शाळा पण स्कूल पण हाफ डे होतील. आणि आपल्या इकडे गावाकडे तर ऊन खूपच असणार आहे. त्याच्यामुळे लेकरांची काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्यांच्यासोबतच आपली ही स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यातील आहे. बोला काहीतरी. ज्वारी, गहू, हरभरा, जवस काढून झालं का सगळ्यांचं? शेतातली कामं झाली का? झाला तर ज्वारी, गहू, हरभरा, जवस काढून झाले की आपले शेतातले कामं संपत आहेत. मग थोडे दिवस निवांत असतो. त्याच्यानंतर ही पाळी वगैरे घालावंच लागतं, कारण पेरणीसाठी रानाची मशागत करून रेडी करून ठेवावंच लागत. जूनमध्ये परत पाऊस पडला का पेरण्या करावं लागतात. त्याच्यामुळं उन्हाळ्यात हे असतात कामं, पण बायकांची थोडं कमी असतात. भाजीपाला वगैरे लावलं तर मग भाजी उपसायला जायचं, तोडायला जायचं, थोडंसं बायकांना पण असते काम, नाही असं नाही, पण थोडं आता उन्हाळ्यामध्ये थोडं कमी होतंय. कुणाकुणाच्या शेतात ज्वारी होते, भरपूर निघाली, कुणाकुणाला गहू वगैरे कसं काय नाही. थोडं बोला, गप्पा मारूया आपण. तुम्ही बोलना झालात, मी एकटीच बडबड करायले. इथं हे आले तर कमी स्टॉक झालेत का? कमेंट्स तिथंच थांबलेत ते संदीप दादाच्या तिथं. मी पुणे जिल्ह्यातील. परत नंतर आले नाही कमेंट्स. संदीप इंगळे दादा त्याच्यानंतरच्या दिसणार. तुमचे व्हिडिओ रोज पाहतो, लाईक कमेंट्स करतो ताई, खूपच सुंदर व्हिडिओ असतात. धन्यवाद संदीप दादा, खूप खूप धन्यवाद. मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो, लाईक कमेंट्स करतो, खूपच सुंदर व्हिडिओ असतात, बघते मी. नमस्कार दत्ता दादा, तुम्ही बोला ना काहीतरी. हरी सुतार, नमस्कार हरी दादा, धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. सर्वांना खूप खूप थँक्यू जॉईन झाल्याबद्दल. थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, रेंज कमी जास्त व्हायला, त्याच्यामुळे मध्ये मध्ये स्टॉप व्हायले, स्लो कनेक्शन म्हणाले. बोला ना तुम्ही सगळेजण. झाले सगळ्यांची फराळ पूजा वगैरे सगळं व्यवस्थित? कसा गेला दिवस का नाही? विष्णू कापसे, विष्णू कापसे, नमस्कार विष्णू दादा, गुड नाईट, गुड नाईट, शुभरात्री. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्याही माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सगळ्या माता बहिणींना खूप खूप शुभेच्छा. शिवचरणी प्रार्थना आहे की आपणा सर्वांना महादेवाने सुखी समाधानी आनंदी ठेवावं, आपणा सर्वांना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य द्यावं, आपल्या जीवनामध्ये सदैव आनंद राहावा, एवढीच शिवचरणी प्रार्थना, महादेवाचरणी भोलेनाथाचरणी प्रार्थना. कशा आहात तुम्ही सर्वजण? काय करायला? झाली का शेतातली कामं? बोला.
नमस्कार कापसे दादा, कुठून आहात तुम्ही? सर्वांनी प्लीज गावाचं नाव एकदा कमेंट्स करून सांगा. माझ्या परिवाराकडून जागतिक संदीप इंगळे, माझ्या परिवाराकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू संदीप दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्या परिवाराकडून जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आता आमच्या बायकांची कामं चालू होतात, शेतातले कामं संपले का आता उन्हाळी कामं परत चालू. पाडव्यापर्यंत पापड, कुरुड्या, सांडगे, चिप्स हे सगळं आता परत दुसरी ड्युटी. खरंच बायकांच्या म्हणजे डोक्यावर खूप कामाची जिम्मेदारी असतात. शेतातले कामं संपले तरी उन्हाळी कामं सगळे वर्षभराची तयारी करून ठेवावी लागते. वर्षभरामध्ये सणावाराला, उपवासाला म्हणजे पापड कुरुड्या, कारण कसं आहे नुसतं पुरण करून पापड कुरुड्या असल्याशिवाय पण सण हे वाटत नाही, केल्यासारखं वाटत नाही. संदीप इंगळे दादा, मी सांगितले की हो संदीप दादा तुम्ही सांगितलं. जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी म्हणाले. संतोष घावटे, गुड नाईट. गुड नाईट, शुभरात्री संतोष दादा. विष्णू कापसे, विष्णू दादा तुम्ही सोलापूरचे का? धन्यवाद. बार्शी संतोष घावटे, संतोष घावटे दादा बार्शी, धन्यवाद दादा. शुभरात्री, गुड नाईट. समीर पठाण, नमस्कार दादा. समीर भैया नमस्कार. परमेश्वर फाडे MH20, नमस्कार परमेश्वर दादा. गजानन भिंगोले, नमस्कार गजानन दादा. दिगंबर कटके, देवडे, वेअर आर यू ट्राइंग टू डाउनलोड टेलिफोन? ओके, टेलिफोन. तर खरंच बायकांना वर्षभर शेतातली कामं, पुन्हा ड्युटी असते, वर्षभरात कुठे कामाला असतील, जॉबला असतील, ते सगळं करत करत परत उन्हाळ्यात सुट्टी तर असते नावाला, पण उन्हाळ्यात पण भरपूर कामं असतात बायकांना. वर्षभराचे पापड, कुरुड्या, सांडगे, खारुड्या, चिप्स सगळं करून ठेवायचं. तिखट, लाल तिखट, काळं तिखट, सगळे तिखटाचे म्हणजे वर्षभराची जी तयारी आहे ती सगळी उन्हाळ्यामध्ये आम्हा बायकांना करून ठेवावं लागत. बाहेरची जिम्मेदारी, घरातली जिम्मेदारी, खरंच सगळी जिम्मेदारी असते. पुरुषांवर पण असते पण बायकांवर पण नसते. घरातली कामं कसे असतात ना दादा, हात बसना काम दिसना म्हणल्यासारखं असतं आमचं स्त्रियाचं जीवन. दिवसभर हात तर बसत नाही पण काम दिसत नाही. गंजाळे, नमस्कार ताई. नमस्कार सुभाष दादा. सुभाष गंजाळे, नमस्कार दादा. राजाराम आहे, नमस्कार राजाराम दादा. गजानन, हाय लातूर. गजानन भिंगोले, लातूर, थँक्यू सो मच दादा, धन्यवाद. लातूर वरून पाहताय तुम्ही, खूप खूप धन्यवाद. संदीप इंगळे, ताई फराळ केला का? मला तर 2 दिवस उपवास होता. कालची एकादशी, आज महाशिवरात्री, हे 2 हो दादा, कालची एकादशी होती, परत आज महाशिवरात्री आहे. ज्यांचे म्हणजे एकादशी पंधरवाडी आणि मोठ्या एकादशी असतात त्यांना 2-2 एकादशी पडल्या, म्हणजे 2 दिवस उपवास पडला. आता उद्या मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण करा. उद्या बारशीचं. सुभाष गंजाळे, देऊला कार्यक्रम मला या. झोप. हा झोप येत आहे.
सुभाष दादा, हो दादा, मी प्रयत्न करते, येते एकदा तरी देऊला. मला यायचंच आहे. आमचा ग्रुप येण्याचं चालू आहे मैत्रिणींचा. राजाराम महाराज. काय झालं? कमेंट्सच दिसत नाही. संदीप दादा, वाघ उठला का ताई? मध्ये मध्ये बोलणार नाही दादा. आयुष झोपला, उशीर झाला. आज सुट्टी होती ना, त्याला दिवसभर बाहेर मस्ती चालू आहे. घरात झोका बांधून दे म्हणला, त्याला झोका बांधून दिला. आज दिवसभर झोका, सायकल, खूप मस्ती केला, त्याच्यामुळे आज लवकरच झोपला. इथं मांडीवर बडबड केला थोडा वेळ आणि झोपला. इथंच मांडीवरच झोपी गेला. आर्यन उठला होता. दिवसभर बडबड खेळत फिरलेल्या मुलांमध्ये ते थोडं मध्ये उठून पोरातच आहे, त्याला असं भास वालता. खूप मस्ती करतात ते दोघंही. आणि मी कधी बंधन ठेवत नाही लेकरावर की बाहेर जायचं नाही, घरातच बसायचं. अभ्यासाचं बर्डन एवढं पण नसते. त्यांचा जेवढा अभ्यास आहे तेवढा केला की त्यांनी मी बाहेर सोडते त्यांना खेळायला मस्त थोडा वेळ. भारत कुमार, भारत कुंवर, नमस्कार दादा. भारत दादा नमस्कार, शुभरात्री. संदीप इंगळे ताई, कधी देऊ आळंदीला तर फोन कर मला. हो संदीप दादा, मी आल्यानंतर नक्की, मी देऊ आळंदीला येण्याच्या अगोदर आपली एखादं लाईव्ह घेतल्यानंतर मी नक्की कल्पना देईन. नक्की बोलू, आम्ही आल्यानंतर तिथं भेटेन तुम्हा सर्वांना. नमस्कार संजय दादा, संजय चौधरी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष. नमस्कार दादा, खूप खूप धन्यवाद. छावा नमस्कार, शुभरात्री. शुभरात्री. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. संदीप दादा, फराळ झाली नाही का आणखी? उशीर केला. दुर्गा शिवाजी निकालजे. दुर्गा शिवाजी निकालजे. नमस्कार. दुर्गा शिवाजी निलकांचे. हाय नमस्कार. उद्या बारीस असणार. आजचा उपवास झाला. कुणाला 2 दिवस उपवास पडले असणार, कारण काल एकादशी होती. गॅस टाकी संपली होती ना, त्यामुळे उशीर झाला. हो संदीप दादा, गॅस संपला होता का त्याच्यामुळे? हो, मध्येच गॅस संपल्यानंतर प्रॉब्लेम होतो. आज सणाचंच ते पण व्हायचं होतं का? आजचा दिवस व्हायला नको होतं, पण काय करणार. डबल टाकी करून घ्या दादा. डबल कनेक्शन केलं तरी कधी कधी लक्षात राहत नाही. माझं डबल असून पण मला भरून घ्यावं म्हणण्यात महिना जातो. होता असं कधी कधी. दुर्गा शिवाजी निलकांजी. फराळ झालं? हो, फराळ झाला माझा. तुमचा झाला का?
कशा आहात तुम्ही सर्वजण? जय जिजाऊ संदीप जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा शुभरात्री. खूप खूप धन्यवाद संदीप दादा. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा शुभरात्री. शुभरात्री. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र. शुभरात्री तुम्हा सर्वांना. आजचे व्हिडिओ बघितले का सर्वांनी? शिवरात्री आणि जागतिक महिला दिनानिमित्त टाकलेले कसे वाटले तुम्हाला आजचे व्हिडिओ? कॉमेडी व्हिडिओ ही टाकला होता एक, आणि एक आपलं जागतिक महिला दिनानिमित्त टाकलेला, आणि एक शिवरात्रीचा. कमेंट्स केल्यात तुम्ही सगळ्यांनी, बऱ्याच जणांच्या कमेंट्स मी सगळ्यांच्या वाचले. संध्याकाळच्या अजून काय आल्या असतील तर त्याला मी बघितलं नाही, थोडे संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये होते, कामामध्ये. दुर्गा शिवाजी. नमस्कार दुर्गाताई. झाला फराळ त्यांचा. आज घरीच असाल सर्वजण, शिवरात्रीची सुट्टी. शेतातली कामं असणारी इमर्जन्सी ज्यांचे आहे त्यांनी गेले असतील शेताकडे, पण जे म्हणजे जॉबला वगैरे आहेत ते बहुतेक तर आज घरीच असणार. बोला, काय विचारायचं असेल तर आणखी विचारा. थोडा वेळ बोलू आणि आपण लाईव्ह आता संपवू. खरं तर आज शिवरात्री आणि मेन जागतिक महिला दिनाच्या मला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि बोलायचं होतं, त्याच्यामुळे आज थोडा वेळ तरी लाईव्ह घ्यावं म्हणलं. एवढा चांगला शुभ आणि प्रसन्न दिवस आहे शंभू महादेवाचा. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे मला एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला, एक जोश येतो की व्हिडिओ काढण्यासाठी, आणि एक म्हणजे काय म्हणतात त्याला, छान वाटतं तुमच्या सर्वांच्या कमेंट्स आणि सपोर्ट बघून. तर मला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. तुम्ही म्हणजे एक आता माझी फॅमिली झालात. आपण सर्व एक फॅमिलीच आहोत. जरी माझ्या घरामध्ये आम्ही 14 जण असलो, माझे 2 मुलं आणि डॉक्टर मी, तरी आता आपली 13,500ची फॅमिली, फेसबुक फॅमिली कंप्लीट झाली आहे. आणि आपण सर्व जर एक फॅमिली आहोत आणि नेहमी राहणार. किती जरी काही जरी झालं तरी तुमच्या सोबत मी कायमच राहणार, कधीच फरक पडू देणार नाही, एवढं मात्र प्रॉमिस आहे. दुर्गा शिवाजी नीलकांडे ताई, मी उस्मानाबाद जिल्हा जो पहिलाच होता आता सध्याला त्याचं नाव चेंज झालं आहे, धाराशिव जिल्हा, तालुका तुळजापूर, आणि माझं गाव आहे अणदूर. मी अंदूर मधून आहे. तुम्ही कुठून आहात? भगवान मुळे कुठून आहे? भगवान दादा धन्यवाद खूप खूप. मी अंदूर मधून आहे, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव मधून आहे मी. परमेश्वर सगळ्यांना कुठलं ना कुठलं एखादा म्हणण्यापेक्षा बरेच चांगले गुण घालून सगळ्यांना सुंदरच बनवतो. फक्त आपण त्याच्यामध्ये सुंदर काय आहे ते बघितलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती सुंदर असते, त्याच्यामध्ये कुठली ना कुठली क्वालिटी असतेच, पण ती क्वालिटी आपण बघायला पाहिजे. बरोबर प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगली वाटेल
तुमच्या सर्वांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एवढ्या चांगल्या भावना आहेत, एवढा आपलेपणा आहे, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. राजेंद्र पादोले, नमस्कार राजेंद्र दादा. नळदुर्ग खंडोबा आमच्या इथून 5 किलोमीटरवर आहे दादा. मैलापूर, परवाची यात्रा झाली मैलापूरची, आता खंडोबा परत अंदूरला आले. राणा दुर्गा शिवाजी निघाल, जैन दुर्गाताई, वानखेडा पोस्ट, भारत, जाफराबाद जिल्हा जालना. जालनावरून का ताई, खूप खूप धन्यवाद ताई. वानखेडा, राहणार वानखेडा, म्हणजे आपले व्हिडिओ वानखेडा जिल्ह्यापर्यंत, म्हणजे जालना जिल्ह्यामधील वानखेडा गावापर्यंत पण पोहोचले. खूप खूप धन्यवाद ताई. अजून कुठल्याही विषयावरती तुम्हाला जर व्हिडिओ मी बनवावं वाटत असेल, फक्त ते विषय असे असावेत की आपल्यामध्ये म्हणजे समाजामध्ये वादग्रस्त वातावरण पसरवणारे नसावेत, आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी उपयोगी पडणारे विषय असावेत आणि आपणाला आनंद मिळावा, त्याच्यामधून बघणाऱ्यालाही आनंद वाटावा आणि छान प्रेरणा मिळावी आणि मलाही आनंद वाटावा करताना. फक्त असे विषय असावे. जर तसं तुम्हाला कुठला विषय असेल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. फक्त त्याच्यामध्ये जातीवाद वगैरे असलं काय नसावं, आपण सर्वजण एक आहोत. नमस्कार तानाजी दादा, खूप खूप धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. खूप छान. तुलाही मनापासून शुभेच्छा. साहेबांच्या सोबत एखादा व्हिडिओ पाहण्याची इच्छुकता आहे. आम्ही सर्व फॅमिली मेंबर तयार आहे. हो दादा, मी टाकेन ना आपल्या युट्यूब चॅनल वरती साहेबांच्या सोबतचे पण व्हिडिओ आहेत, तुम्ही बघा तिकडं पण. कोमल विचार नावाने आपले युट्यूब चॅनल आहे. फेसबुक वरती अजून टाकले नाहीत, पण टाकेन नक्की. कसं आहे, त्यांना जास्त इंटरेस्ट नाही, पण मला त्यांनी पूर्ण सपोर्ट करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला आवड आहे म्हणून. आता ज्यांची त्यांची आवड आहे तरी मी जबरदस्ती करून 1-2 व्हिडिओ बनवलेत, ते आहेत आपल्या युट्यूब वरती, तुम्ही नक्की बघा. आणि याच्यानंतर आपण फेसबुक वरती पण त्यांना मी थोडं रिक्वेस्ट करून घेईन नक्की. पण तुमच्या सर्वांच्या कमेंट्स ते बघतात, त्यांना पण खूप आनंद वाटतो माहित आहे का. ते स्वतः मला म्हणजे सांगतात, तुमची नावं घेतात, त्यांना पण खूप बरं वाटतं. आणि आर्यन आयुष सुद्धा खूप छान, म्हणजे त्यांना पण खूप, आता लाईव्हला यायचं म्हणलं ना ते खूप उत्सुक असतात, खूप आनंदी असतात. ते सगळ्या मामांशी आपण गप्पा ठोकायचं, बोलायचं म्हणते आयुष तर. पण माझ्याबद्दल तू काय बोलतच नाही म्हणते, माझ्याबद्दल का बरं विचारत नाही असं म्हणते. आज झोपला तो लवकर, थोडे दिवसभर आज सुट्टी होती ना त्याच्यामुळे खेळून दमला आणि झोपला. तानाजी दादा, तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व परिवाराला शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्याही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तानाजी दादा. दुर्गा शिवाजी, नोकरीला आहे का तुम्ही? दुर्गाताई, मी नोकरीला नाही, मी हाऊसवाईफच आहे, घरीच असते, घरातली कामं, आपलं आपलं घरच. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, BMS. नळदुर्गला आपलं क्लिनिक आहे, साई क्लिनिक, अक्कलकोट रोडला. परमेश्वराच्या आशीर्वादाने सगळं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, देवाच्या कृपेने माझं सगळं व्यवस्थित आहे, मी सुखी आहे.
सुरनार पाटील, माझं गाव अंदूर गाव आहे, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबादचे आहे मी. धन्यवाद ताई. ताडे तानाजी पवार, ताडे भाऊजीसोबत मुलं घेऊन एक व्हिडिओ अपलोड कर, बिंदास्त, फुल्ल सपोर्ट आहे माझा भाऊ दादा. हो दादा, मी टाकते व्हिडिओ नक्की. तुमची एवढी इच्छा आहे ना तर मी टाकते. चौघाचा पण आहे एक व्हिडिओ, मी टाकते तो. थोड्या डॉक्टरांना हे करून उद्या टाकते नक्की. कॉमेडी व्हिडिओ आहे तो टाकते मी उद्या. सर्वांनी बघा, आवडल्यास लाईक करा आणि कसं आलंय का नाही कमेंट्स करून नक्की सांगा. मग याच्यानंतर साहेब जरा खुश होऊन आले तर आले व्हिडिओमध्ये. त्यांना जास्त इंटरेस्ट नाही, दादा काय करायचं सांगा, तुला काय करायचं ते तू कर म्हणतात, मला तेवढं आवडत नाही म्हणतात. पण त्यांना जबरदस्ती करून काढलेत. एक 2-3 व्हिडिओ आहेत, मी उद्या नक्की तुमच्यासाठी टाकते. आर्यन आयुष दोघंही आहेत त्या व्हिडिओ मध्ये. आपण उद्या ती मी अपलोड करते तुमच्यासाठी नक्की दादा. सुरनार पाटील ताई, खूप छान व्हिडिओ बनवता ताई. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. तुमचे शब्दच मला प्रेरणा द्यायलेत आणि मला एनर्जी देतात, माहित आहे का, व्हिडिओ बनवण्याची. खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. आणि म्हणजे तुमचं एवढं म्हणजे माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते खरंच खूप छान वाटतं. समाजामध्ये अजूनही चांगुलपणा खूप आहे, फक्त आपला दृष्टिकोन आणि आपणही तसं राहायला पाहिजे. खूप छान वाटतं. माझा परिवार खूप छोटा आहे वाटत होतं मला, 2 मुलं आणि आम्ही दोघं, पण आता खूप मोठा परिवार झाला माझा. 13,500ची फॅमिली झाली आपली. तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. राजेंद्र पदोले राजेंद्र पदोले. ताई तुमच्या पाठीमागे घड्याळ पाठीमागे पडले आहे का? हो दादा, थोडं टायमिंग पाठीमागे आहे त्याचा. ते काल हे करताना थोडं महाग झालंय. एक 10-12 मिनिटानं पाठीमागे आहे ताई. दादा एवढ्या लांब तुम्हाला बरोबर निरीक्षण केलं. दुर्गाताई, मला 2 मुलंच आहेत. 2 मुलं. मोठा मुलगा आता 6वीला आहे, छोटा आहे तो 2रीला आहे. मिस्टर डॉक्टर आहेत आणि मी हाऊसवाईफच आहे. माझं BCom झालं आहे. सासूबाई आर्यन 6 महिन्याचा असताना वारल्या आणि सासरे आहेत ते आता 3 वर्ष झाले करोनाच्या पिरियड मध्ये वारले. खूप छान होत्या माझ्या सासूबाई पण. सासरे पण मुख्याध्यापक होते जवाहर विद्यालयाला. इथं जे आपलं जवाहर विद्यालय आहे खूप चांगलं विद्यालय आहे, तर त्या विद्यालयाचे माझे सासरे मुख्याध्यापक होते. तेही करोनाच्या पिरियड मध्ये 2ऱ्या लाटेमध्ये वारले. खूप प्रयत्न केले आम्ही. अश्विनीला सोलापूरला जवळपास 24 दिवस ते ICU मध्ये होते. ते थंबल्स झालं त्यांना, पूर्ण फुफ्फुस निकामी झालं. कोरोना एक असा होता की ते वादळ येऊन गेल्यानंतर जे पाठीमागं नुकसान होतंय ना ते नुकसान भरून जाऊ शकत नाही. वादळ निघून गेल्यावर मग शांतता असते, पुन्हा काही प्रॉब्लेम नसतो. पण त्या वादळानं जे नुकसान केलेलं असते ना ते नुकसान आपण भरून काढू शकत नाही. सगळं सपाट करून तसं म्हणजे शरीराचं जे नुकसान केलं ते भरून निघालं नाही. सासऱ्यांच्या 17 दिवसानं त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण ते करोनामुळे जे त्यांच्या शरीराचं नुकसान झालं होतं ते नुकसान भरून निघालं नाही. भरपूर प्रयत्न केले पण त्यांना म्हणजे आम्ही वाचवू शकला नाही. तुमच्या पाठीमागे घड्याळ म्हणजे किती? पर्वत कवळे, नांदेड. पर्वत कवळे. प्रभू कवाळे. नमस्कार दादा. नांदेडचे का दादा तुम्ही? खूप खूप धन्यवाद.
परबत कवळे नांदेड, धन्यवाद दादा. सुरनार पाटील, स्वतःचा दवाखाना आहे का ताई? हो ताई, नळदुर्गला आमचं क्लिनिक आहे. एवढं मोठंही नाही पण बऱ्यापैकी आहे, 5 कॉटचं आहे. स्वतंत्र केबिन वगैरे आहे, छान आहे. तुम्ही कुठून आहात ताई? सुरनार पाटील. कोरोना एक महासंकट आपल्या सगळ्यांनी बघितलं. असं संकट, असे दिवस बघितले ना की खूप विचित्र दिवस होते. घडीचा भरवसा नव्हता, क्षणाचा विश्वास नव्हता, खूप काळजी होती. ती अडकुतात सुपारी ज्याला म्हणतात ना, तसं आपलं लाईफ होतं कोरोनाच्या पिरियड मध्ये. कसा तो काळ जाणार ह्याचा कुणालाच विश्वास नव्हता, पण गेला. आपण त्याच्यामधून जिंकलो. परमेश्वराची कृपा, आशीर्वाद अशीच आपणा सर्वांवर राहो. आपणा सर्वांना सदा सर्वदा सुखी ठेवो देवानं. नांदेडचे का तुम्ही? धन्यवाद ताई. ताई आहे का? भाऊ आहेत, कोण आहेत का? प्रभू कवाळे, जेवण झालं का ताई? प्रभू कवाळे, जेवण झालं का ताई? प्रभू दादा, माझा उपवास आहे आज. फराळ केला मी. 4 डॉक्टर क्लिनिकहून आले, 3:30 वाजले होते. आता संध्याकाळचा अजून नाही केला, भूक पण नाही लागली कारण उशीर झाला होता फराळ करायला. त्याच्यामुळे त्यांची वाट बघत बसलेलो. ते आल्याच्या नंतर फराळ केलो. मग अमोल महाबोले, हाय. नमस्कार अमोल दादा. अमोल महाबोले, नमस्कार दादा. हाय. तुम्हा सर्वांची फराळ झाली का? कसा झाला उपवास? मी तुमचा भाऊ आहे. सुरनार, सॉरी दादा, मला ते डीपीला फोटो लेडीजचा आहे ना, त्याच्यामुळे मला वाटलं की कोणीतरी लेडीज आहे म्हणून साठी मी ताई म्हणले. नमस्कार दादा. परत एकदा तुम्हा सर्वांना, जे नवीन जॉईन झालेत त्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पूर्ण परिवाराला, परिवारातील सर्व माता बहिणींना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या मंगलमय खूप खूप शुभेच्छा. बोला, आणखीन तुम्हाला काय विचारायचं असेल तर नक्की विचारा. मी रिप्लाय देत जाईन सर्वांच्या कमेंट्सचा. उन्हाळी कामं सर्वांच्या घरी चालू असतील ना, पापड, कुरड्या वगैरे. आम्हालाही ज्वारीच्या पापडाचं पीठ खूप आवडतं आणि वल्ले पापड पण आवडतात. मी पण करणार आहे आता, 2 दिवसांमध्ये चालू करणार आहे सगळं. कुरड्या, पापड वगैरे मी पण बनवते, कारण आम्हाला ज्वारीच्या पापडाचं पीठ आणि वल्ले पापड, बाजरीचे सांडगे, खारुड्या वल्ल्या खूप आवडतात. डॉक्टरांना पण खूप आवडतात, त्याच्यामुळे करावंच लागतं. जागतिक महिला दिनाच्या सुरनार पाटील, तुम्हाला पण जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. खूप खूप धन्यवाद दादा. झालाय फराळ. प्रभू कवाळे, धन्यवाद दादा. प्रभू दादा धन्यवाद. मी आलोय फराळाचे करून ताई. वा, लगेच फराळ झाली का संदीप दादा?
सावकाश फराळ केलो का? दुर्गा शिवाजी निखाडे बाबाच्या दर्शनाला. हो ताई, मी नक्की येईन. ताई नाही लय पटापट केला फराळ. संदीप दादा, निवांत करायला पाहिजे होते ना फराळ. उपवासाचा दिवस आहे, त्याच्यामध्ये दिवसभर कामे केले असणार. खूप फास्ट झाला तुमचा फराळ. वहिनी म्हणतील बहिणीची लाईव्ह बघायची एवढी घाई झाली का म्हणतील, नाही तर. राजेंद्र पदोले, काही भाऊजींना एक निरोप सांगा, गोरगरीब पेशंटला थोडी सवलत देत राहा. राजेंद्र पदोले, हो दादा मी सांगते आणि ते करतातही. माझ्या अगोदर मी सांगण्याच्या अगोदर ज्यांना वाटतं की एखाद्या पेशंटला खरंच आपल्या मदतीची गरज आहे तर त्यांना ते नक्की मदत करतात. त्यांचा स्वभाव खूप छान आहे, रॉयल स्वभाव आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं समाधान, आनंद बघूनच तुम्ही त्याचा म्हणजे हे लावू शकता अंदाज की माझ्या सोबत जो माणूस आहे तो खरंच किती मोठ्या मनाचा असेल आणि किती म्हणजे स्वभावानं गोड, चांगला असणार, समजदार असणार. कारण तुमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर जे हा आनंद आहे, समाधान आहे, ते त्याचं काय म्हणतात त्याला, पुरावा आहे. तुम्ही याच्यावरून समजू शकता की डॉक्टरांचा स्वभाव कसा असेल ते. मी सांगण्याची काहीच गरज नाही. संदीप इंगळे, उपवास हा पोटाला आराम देण्यासाठी. हो संदीप दादा, उपवास हा पोटाला आराम देण्यासाठीच असतो. आठवड्यातून एखादा तरी उपवास करावा. पण जास्त काम करतात, कष्टाची कामं असतात, त्यांना म्हणजे खरं तर पोटाला काहीतरी खाण्याची गरज असते. गोपीनाथ केंद्रे, फराळ झाला का? नमस्कार गोपीनाथ दादा, माझा फराळ झाला, तुमचा झाला का? आपली लाईव्ह आता 1 तास झालं चालू होऊन. बंद करायचं का? भरपूर वेळ झालाय. उशिरापर्यंत जास्त वेळ पण बसणं चांगलं नाही. तुम्ही हे दिवसभर काम करून थकला असाल, त्याच्यामध्ये उपवास आहे तर शांत झोप पण पाहिजे, नाहीतर चिडचिडपणा वाढतो. टीजी शिंदे पाटील, ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय. धन्यवाद शिंदे दादा. शिंदे पाटील दादा नमस्कार. तुम्हाला सर्वांना परत एकदा माझ्याकडून महाशिवरात्रीच्या जागतिक महिला दिनाच्या माझ्या पूर्ण परिवाराकडून, माझ्याकडून तुमच्या पूर्ण परिवाराला तुम्हाला मंगलमय खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या जीवनामध्ये भरपूर सुख, शांती, आनंद, धन संपत्ती घेऊन येऊ. आपल्याला सर्वांना उत्तम आरोग्य लाभो. भोलेनाथ शिवशंकरांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो, ही शिवशंभूच्या चरणी प्रार्थना. परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभ रात्री आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. तर बंद करू मग लाईव्ह आता. नंतर रविवारी भेटूया आपण, अजून भरपूर गप्पा मारूया लाईव्हला, कारण उशीर झाला, तुम्हालाही सगळ्यांना झोपायचं असेल. तर परत एकदा तुम्हा सर्वांना बाय, गुड नाईट, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या, कारण आता उन्हाळा खूप कडक आहे. मुलांची, घरच्यांची, सर्वांची काळजी घ्या आणि निवांत राहा. पाणी भरपूर प्या. तुमचे भाऊजी सांगालेत पाणी भरपूर प्या आणि उन्हामध्ये जाताना डोक्याला कॅप वगैरे घालून स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. तुमच्यासाठी नाही, घरच्यासाठी घ्या, कारण घरच्यांना तुमची काळजी असते. तर सर्वांनी काळजी घ्या तब्येतीची. मस्त मजेत आनंदात राहा सर्वजण. अजून आपण नेक्स्ट लाईव्हला भेटू. तर बाय करू मग.
ओके थँक्स गुड नाईट ओके बाय. तुमचा झाला का फराळ प्रभू? फराळ ताई वाढदिवस होता उशीर झाला. प्रभू दादा तुमचा वाढदिवस होता का? तुम्हाला माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्हाला भोलेनाथ शिवशंकर उदंड निरोगी दीर्घ आयुष्य देव. तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद धन संपत्ती भरभरून येऊ. तुमच्या बहिणीचा आशीर्वाद आणि ह्या शुभेच्छा आहेत. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा असो. परत एकदा विश यू मेनी मोर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे भाऊ. हो दादा संदीप दादा आता संपायचे ना लाईव्ह त्याच्यामुळे पटपट बोलायले. माझा फराळ झाला प्रभू दादा. तुम्ही फराळ करा निवांत झोपा आणि आजचा दिवस एन्जॉय करा. आज काय उपवास असल्यामुळे तुम्ही काय केला नसाल पण उद्या नक्की उद्या 12 आहे ना तर उद्या मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन करा आणि एन्जॉय करा. पुरुषोत्तम नेवाळे पुरुषोत्तम दादा धन्यवाद. तर बाय सर्वांना गुड नाईट टेक केअर सी यू. रविवारी आपण परत भेटूया. बाय. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे. बाय सर्वांनी काळजी घ्या तुमच्या जीवाची घरच्यांची. बाय.